नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आज आहे सोमवार. तर सोमवारी आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. स्वामी महाराज प्रकट झाले आहेत आजच्या दिवशी. तर मग आपण आपली एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल तर मग आपण काही कुत्र्यांना वस्तू खायला द्यायच्या आहेत. त्यापैकी तुम्ही एक जरी कुत्रा असेल, काळा असो किंवा अजून कोणत्या रंगाचा असो, कोणत्याही कुत्र्याला तुम्ही एक वस्तू खायला द्यायची आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण कुत्र्याला काही वस्तू खायला देतो कारण की जे आपण दत्त महाराजांचा जो फोटो आहे तर ते फोटो बघत असताना आपल्या लक्षात येतं की फोटोच्या मागं प्रत्येक कोणताही फोटो असू द्या तिथे मग औदुंबराचं वृक्ष असतं आणि मग दत्ताच्या पाठीमागे जे औदुंबराचं वृक्ष असलेलं आहे तर त्या वृक्ष म्हणजे दत्ताचे पूजनीय रूप आहे त्या वृक्षामध्ये, कारण की त्यात दत्त तत्व सगळ्यात जास्त प्रमाणात असते. आणि आपण बघतच असतो की फोटोमध्ये गाय पण असते. गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मग आजच्या दिवशी आपण गाईला पण काही वस्तू खायला दिल्या, गायीची पूजा केली तरी आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो. त्याचप्रमाणे आपण फोटोमध्ये बघत असतो की 4 कुत्रे असतात. तर मग दत्त महाराजांचा 4था अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यामुळे आपण मग यांची जरी सेवा केली किंवा दत्त महाराजांची जरी सेवा केली तरी मग आपल्याला त्याचं फळ मिळतं. जे 4 कुत्रे असतात तर मग त्या कुत्र्यांचं पण महत्त्व आहे. आता 4 वेद असतात. 4 कुत्रे म्हणजेच की 4 वेद असतात. पहिला म्हणजे ऋग्वेद, दुसरा म्हणजे यजुर्वेद, तिसरा म्हणजे सामवेद आणि 4था अथर्ववेद. आता ज्या पण काय असतील आपले हे जे वेद आहेत तर त्यामुळे मग आपल्याला आपण कोणत्याही कुत्र्याला जरी खायला दिली तरी मग आपल्या ज्या पण काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर होतात आणि आपली जी इच्छा असेल ती इच्छा मग पूर्ण होते. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, आता आपल्या तिथे जवळपास म्हणा कोणताही कुत्रा असेल तरी मग एक पोळी बनवायची आहे आपल्याला, म्हणजेच की चपाती बनवायची आहे. त्यामध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आणि मग तांदळाची खीर बनवायची आहे. आता आपण आजच्या दिवशी स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी किंवा स्वामी महाराजांचा प्रकट दिवस साजरा करण्यासाठी गोडाधोडाचा पदार्थ बनवतोच. मग खीर बनवायची आहे थोडीशी आपल्याला आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे, जी आपण खीर बनवली आहे तर ती मग स्वामी महाराजांना ठेवायची आहे आणि आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग स्वामी महाराजांना सांगायची. म्हणजे ही वेगळी खीर ठेवायची आहे. आता आपण स्वामींना तर नैवेद्य अर्पण करणारच आहोत, म्हणजेच की जे पण काय आपण नैवेद्य अर्पण करतो तर तो वेगळा करायचा आहे आणि जे आपण कुत्र्याला खायला देणार आहोत तर ती वेगळी खीर ठेवायची आहे थोडीशी वाटीमध्ये. आणि मग आपली जी पण काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना इच्छा सांगायची आहे. आणि नंतर काय करायचं आहे, आपण जी चपाती बनवली आहे तर ती चपाती घ्यायची आहे आणि मग जी वाटीमध्ये खीर आहे ती खीर घ्यायची आहे आणि जिथे कुठे कुत्रा असेल तर त्या कुत्र्याजवळ जायचं आहे आणि अगोदर कुत्र्याला चपाती खायला द्यायची आहे आणि कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवायचा आहे आणि आपल्या मनातील ज्या पण काही इच्छा असतील त्याबद्दल सांगायचं आहे. आणि मग नंतर जी खीर आहे ती खीर पण मग कुत्र्याला खायला द्यायची आहे. तर मग यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होतं. आपली किती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग कोण करू शकतं, तर हा उपाय ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनी हा उपाय करायचा आहे. आणि ज्या घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग त्या घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय मग करता येणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी म्हणजेच की स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तर जवळपास स्वामी महाराजांचं मठ असेल किंवा मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आपल्याला. जात असताना पिवळी मिठाई म्हणा किंवा बेसनचे लाडू म्हणा, तुम्हाला जे शक्य होत असेल फळ जे तुम्हाला जमत असेल रवा बनवून मग मंदिरामध्ये गेल्यानंतर मठामध्ये मग दान करायचं आहे. ज्यामुळे काय होते की दान केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या घराची भरभराट होते. त्यामुळे आजच्या दिवशी मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या मंदिरामध्ये दान करायचे आहेत. आणि मग आपल्याला जर आता बरेच जणांनी काय होतं की गुरुचरित्राचं पारायण करणं ज्यांना शक्य झालं नसेल तर त्यांनी मग काय करायचं आहे, गुरुचरित्रामधील 14वा अध्याय आजच्या दिवशी पठण करायचं आहे आणि 18वा अध्याय. जरी तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तरी पण तुम्ही मग तेवढ्याच अध्यायाचं एखादा प्रत म्हणजेच की तेवढ्याच अध्यायाचं एखादं छोटंसं पुस्तक वगैरे भेटतं तर ते मग आजच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे आणि मग त्याचं एक अध्यायाचं वाचन करायचं आहे. आणि स्वामींच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा पण आजच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. आता त्यापैकी मग आपण बरेच वेळा काय होतं की आपण सेवा करतो आणि उपाय करत नाही, त्यामुळे मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही.
आता जर आपल्याला मार्ग सापडत नसेल तर स्वामी महाराज आपल्याला मार्ग दाखवतील. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही अशक्य गोष्टी असतील तर स्वामी महाराजांची आपण सेवा केल्यानंतर स्वामी महाराज त्या गोष्टी आपल्या शक्य करून दाखवतात. त्यामुळे मग स्वामी महाराजांवरती आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे आणि मनापासून स्वामी महाराजांची सेवा केली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. ज्या पण आपण सेवा उपाय करतो त्या ब्रह्ममुहूर्तावरती ज्या सेवा करतो त्याचं फळ स्वामी महाराज म्हणा किंवा इतर कोणतेही देव आपल्याला लवकर देत असतात. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तात जे पण काय सेवा करतो तर त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी पण एक उपाय करायचा आहे. आता तो म्हणजे काय करायचा आहे, 108 तांदळाचा उपाय करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती मग थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि तो दिवा मग आपल्याला संध्याकाळपर्यंत दिवा राहिला पाहिजे एवढं त्या दिव्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे किंवा तुम्ही तेल टाकलात तरीही चालेल. आणि नंतर काय करायचं आहे, 108 तांदूळ घ्यायचं आहे आणि मग एक चांगलं पूजेचं वस्त्र, आपल्याला देवपूजेमध्ये जे वापरतो ते वस्त्र घ्यायचं आहे, नवीनच घ्यायचं आहे. आणि मग अष्टगंध घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की स्वामींना अभिषेक वगैरे करायचा आहे. पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत आणि एक नारळ आणि खडीसाखर स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे. आणि नंतर काय करायचे आहे, तर आता ही सेवा पण करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्यांनीच ही सेवा हा उपाय करायचा आहे. नंतर मग काय करायचं आहे, एक आसन घ्यायचं आहे आणि देवपूजेपुढे म्हणजेच की देवघरापुढे आपल्याला बसायचं आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे. आपण जे 108 तांदूळ घेतला आहे ते एक तांदूळ उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे. आणि मग आपण जे वस्त्र घेतलं आहे त्या वस्त्रावरती तो तांदूळ मग आपल्याला एक तांदळाचा दाणा त्या वस्त्रावरती ठेवायचा आहे. असं करून आपल्याला 108 वेळा स्वामी महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे आणि मग जे वस्त्र आहे त्याची मग आपल्याला पोटली बनवायची आहे आणि मग स्वामी महाराजांना अर्पण करायची आहे. आणि आपली जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आता घरामधील मुलामुलींची विवाह होत नाही किंवा एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, जे पण काय असेल त्याबद्दल मग स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. आणि नंतर मग आपण जे अर्पण केलेले तांदूळ आहेत तर ते महाराजांपुढेच ठेवायचे आहेत. आणि आपल्यासाठी कधी कधी काय होतं की स्वामी महाराज आपल्यासाठी जे चांगलं असतात तेच देत असतात. त्यामुळे आपली इच्छा एखादी पूर्ण झाली नसेल तरीही नाराज न होता स्वामी महाराजांचा आशीर्वाद म्हणून समजून मग त्या इच्छेवरती पण आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि ती जी पोटली आहे तर तशीच स्वामी महाराजांपुढे ठेवायची आहे. आता जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत पोटली मग तिथेच ठेवायची आहे. आता हा उपाय तुम्ही जर घरी केलात तर मग देवघरातच ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही मंदिरात जाऊन जर हा उपाय करणार असाल किंवा मठात जाऊन तर मग ती पोटली मग स्वामी महाराजांना मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. आणि मग आपली इच्छा जर ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मग घरी जी आपण पोटली ठेवली आहे तर ती पोटली काय करायची आहे, एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये ती पोटली सोडायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या ज्या पण काही इच्छा असतील त्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. त्यामुळे प्रकट दिनाच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.